इंग्रजांचे अधिकारी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी तोफेचा बडीमारा करून वरती दारू कोठारा आपण पाहिलं ना, त्या दारू कोठारावरती उद्ध्वस्त केला. याच्यावरती आजही तोफा आहेत. कारण हा पोटल्याचा डोंगर म्हणजे काय, इथपर्यंत ते वरती आले असते ना मार्ग, पण हा पोटल्याचा डोंगर याला जॉईन नाहीये, कनेक्ट नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात रायगड हा स्वातंत्र्य आहे. कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईन नाही, कनेक्ट नाही. एकमेव किल्ला आहे. एकाच काळ्या पाषाणापासून रायगड निर्माण झालेला आहे. येताना इंग्रजांनी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल तिथून तोफेचा रानटी रेड्याच्या साह्याने तोफा वरती चढवल्या त्या डोंगरावर, आणि मग इंग्रजांनी रायगड जाळला. पहा बघा. आणि आता आपण उभे आहात, हा वाघ दरवाजा आहे. वाघ दरवाजा म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये औरंगजेबाचा वेढा म्हणजे औरंगजेबी वेढा पडला, आजगरी वेढा म्हणतात त्याला. या आजगरी वेढ्यामध्ये त्यावेळेस इथून फक्त गेल्या राजाराम महाराज आणि ताराबाई इथून निसटून गेला डायरेक्ट जिंजीला. हा वाघ दरवाजा कुणाला माहित नव्हता, इमर्जन्सी मार्ग होता. कारण जर आज शत्रूच्या हस्ते भेटणार तर तो मरणार. मग ज्याच्यात ताकद असेल, ज्याचा वाघाचा काळीज असेल, तो इथून निसटून जाईल. पहा बघा. आतापर्यंत फक्त राजाराम महाराज आणि ताराबाई निसटून इथून जिंजीला गेल्या होत्या. आपण इथे ग्रुप फोटो घेऊ आणि आलेल्या मार्गाने परत जाऊ.